नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 प्रिपरेशन करत आहोत आपण केसागर पब्लिकेशन सोबत. फॉर्मची डेट 25 जानेवारी पर्यंत आहे. फटाफट फॉर्म भरून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं हे सांगायचं होतं, सो आपण अगोदर हे क्लिअर करूया की जर फॉर्म भरायला लेट झाला तर काय होतं, जे आपल्याला हवे ते सेंटर्स मिळत नाहीत. लक्षात घ्या, ठीक आहे. तिथली कॅपॅसिटी फुल होऊन जाते किंवा इन केस जर तुमचं पेमेंट फेल झालं तर पुन्हा पुन्हा पेमेंट वगैरे करावं लागतं. तर जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या. तर सध्या आपण सब्जेक्ट घेत आहोत मॉडर्न इंडियन हिस्ट्री, सोबतच इतर पण सब्जेक्ट आपले चालू आहेत. इकॉनॉमिक्स PYQ अनालिसिसचे सेशन आपण घेतलेले आहेत, नक्की बघून घ्या. डेफिनेटली तुमचा इकॉनॉमिक्सचा स्कोअर वाढून जाईल, ठीक आहे. ओके. तर INCच्या स्थापनेच्या आधीच्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत, मग त्या बंगालमधल्या असू द्या किंवा बॉम्बे प्रांतातल्या असू द्या किंवा मद्रास, त्या आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आज आपण बघतोय INC बद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे, सगळी इन्फॉर्मेशन आपण कव्हर करतोय आपल्या ठोकळ्यामधून. तर अजूनही तुम्ही ठोकळा घेऊ शकता. तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती MPSC सेक्शनमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये 29वी सुधारित आवृत्ती मिळून जाईल. या सुधारित आवृत्तीमधून आपण आज घेतोय क्विक रिव्हिजन. पुस्तक तुम्हाला एका 8 दिवसात मिळून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथं तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न भरपूर मिळत आहेत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस खूप चांगली होऊन जाईल, ठीक आहे. सोबतच 2023ची जी आकडेवारी आहे ती पण तुम्हाला इथं मिळत आहे. करंट अफेअर्सचा जो रोल आहे, इकॉनॉमिक्स क्वेश्चन अनालिसिस करताना पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो इथं तुम्हाला जी नवीन आकडेवारी आहे ती देखील मिळत आहे. बाकी रेफरन्स बुक पण मी तुम्हाला सांगितले होते. आता सध्या तरी रेफरन्स बुक वाचण्या इतका वेळ आपल्याकडे नाही, पण 25च्या एक्झामसाठी तुम्ही डेफिनेटली आतापासून रेफरन्स बुक वाचायला सुरुवात करू शकता, ठीक आहे. ओके. तर आजच्या सेशनला स्टार्ट करण्याच्या अगोदर बॅचेस बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. राज्यसेवा पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2024 इंटिग्रेटेड बॅच बेसिक टू ऍडव्हान्स आहे. प्रत्येक विषयासाठी टॉप फॅकल्टी तुम्हाला इथं मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करून घेणारा हा कोर्स आहे. कंबाईनला तर वस्तुनिष्ठ स्वरूप कायम राहणार आहे, फक्त राज्यसेवेचं बदलेल. कोणते रेफरन्स बुक वाचावेत, का वाचावेत त्याच्याविषयी गायडन्स केलं जाईल. व्हॅलिडिटी आहे 8 महिने. वॉच टाइम आहे 4 वेळा. नियमितपणे डाऊट क्लिअरिंग सेशन होतील. आणि विशेष म्हणजे तुम्हाला पुणे या ठिकाणी वैयक्तिक समुपदेशन पण मिळेल. 100% सगळे लेक्चर पूर्ण होणार याची गॅरंटी. कारण सध्या जर तुम्ही बघितलं तर खूप सारे फ्रॉड प्लॅटफॉर्म आहेत की जिथं तुमचे लेक्चर्स वगैरे कंप्लीट होत नाहीये, ठीक आहे. ओके. तर तुम्ही प्ले स्टोअर वरती जावा, केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता, ठीक आहे. ओके. तर आजच्या सेशनला आपण स्टार्ट करूया. चला, राष्ट्रीय सभेचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग, हे कंटेंट सगळं आपण ठोकळ्यामधून घेत आहोत. थोडंसं मी झूम करते म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके. चला बघा. ओके. बघा, राष्ट्रीय सभेचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग. राष्ट्रीय सभेची स्थापना का झाली याचे रिझन मी तुम्हाला पाठीमागचं जे आपलं सेशन होतं, जे मी रेकॉर्डेड सेशन अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. रिझन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पाठीमागच्या एक्झाम मध्ये तुम्हाला उद्दिष्ट विचारली होती. सेफ्टी वॉल्व थेरी का आहे त्याच्यावरती पण तुम्हाला आयोगाचा क्वेश्चन येऊ शकतो. आणि मी तुम्हाला हे बोलले होते की जे पण विद्यार्थी रेकॉर्डेड सेशन बघतील, कमेंट नक्की करा की तुम्हाला कोणते सेशन हवे आहेत, कोणता पार्ट तुम्हाला कव्हर करून हवा आहे, ठीक आहे. ओके. चला बघा, राष्ट्रीय सभेची स्थापना जर आपण बघितलं तर 19वे शतक, इव्हन राष्ट्रवादी विचार जे आहेत ना, त्या राष्ट्रवादी विचारांचा उदय कसा झाला, इंग्रजी शिक्षण त्याच्यासाठी कसं महत्वपूर्ण ठरलं, लॉर्ड मेकॉलेंचा रोल काय होता, हे सगळं आपण बघितलेलं आहे. तर इथं आपल्याला माहित आहे की 19व्या शतकामध्ये राष्ट्रीय विचारांचा उदय झाला. हिंदी राष्ट्रवादाच्या उदयाचा एक महत्वाचा परिणाम काय झाला बघा, म्हणजे पाठीमागे आपण बघितलं होतं की जे जगातील विचारवंत आहेत त्यांचे थॉट वगैरे आपल्या भारतीयांना वाचता येऊ लागले, कारण का इंग्रजी शिक्षण त्यांनी घेतलं, बरोबर. पण त्याच्यामुळे अजून एक गोष्ट झाली की हिंदी लोकांमध्ये ब्रिटिश सत्तेविषयी परकेपणाची भावना वाढू लागली, किंवा ब्रिटिश लोक
आपल्यावरती कशा प्रकारे अत्याचार करत आहेत याची जाणीव त्यांना होऊ लागली. आणि इंग्रज राज्यकर्त्यांचं जे पक्षपाती धोरण होतं याच्यामुळे ऑलरेडी जनतेमध्ये असंतोष होताच होता, पण राष्ट्रवादी भावनेची जोड त्याला मिळाल्यामुळे काय झालं, देशामध्ये काही ठिकाणी सशस्त्र उठावाचे पण प्रयत्न झाले. हेही आपण घेणार आहोत. 1857च्या आधीचे उठाव आणि 1857चा उठाव याच्यावरती पण आयोगाचा खूप जास्त फोकस असतो आणि क्वेश्चन तिथून येतात. ठीक आहे, पण इंग्रजी आता इथे काय होतं माहिती का, उठाव तर झाले, इव्हन 1857च्या उठावाचे रिझन आपल्याला विचारतात. 1857चा उठाव यशस्वी का नाही झाला हेही आपल्याला विचारलं जातं. सोबतच स्पेसिफिक महाराष्ट्रामधली काय सिच्युएशन होती ते देखील आपल्याला विचारलं जातं. तर थोडंसं पेपर अनालिसिस जर तुम्ही केलं ना, तुमच्या लक्षात येईल की नक्की क्वेश्चन कशावरती विचारले जातात. जास्त कॉन्सेप्च्युअल गोष्टी आपल्याला म्हणजे नॅशनलिझम म्हणजे काय वगैरे, राष्ट्रवाद म्हणजे काय, असे क्वेश्चन आपल्याला येतील का, नाही येणार. लक्षात घ्या, तुम्हाला प्रिलियमला फॅक्च्युअल डाटा विचारण्यावरती आयोगाचा जास्त भर असतो. ओके, चला, फक्त काय होतं, हिस्ट्रीची टाइमलाईन जर तुम्हाला नसेल माहिती ना, जर तुम्ही अधूनमधून कुठून तरी वाचला असेल तर तुमची लिंक लागत नाही. इव्हन तुम्ही मधूनच वाचताय सायमन कमिशन किंवा मधूनच तुम्ही राजाची योजना वाचताय, बरोबर, तर तुमची लिंक लागणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर एक डायरेक्शन आहे किंवा एक फ्लो आहे, त्या फ्लोनं करावं लागतं आणि त्याच्यासाठी रेफरन्स बुक गरजेचे असतात. ठीक आहे, तर असे उठाव वगैरे झाले, पण इंग्रजी सत्ता इतकी मोठी होती की अशा उठावांचा निभाव लागला का, नाही लागला. ठीक आहे, बरोबर. पण झालं काय, जेव्हा हे उठाव वगैरे झाले होते तेव्हा देशामध्ये इंग्रजी विद्या विभूषित सुशिक्षितांचा नवा वर्ग उदयाला येत होता. ठीक आहे, आणि या वर्गामध्ये जे विचारवंत होते ते काय म्हणत होते की सशस्त्र उठाव नाही करायचा, बरोबर. सशस्त्र उठाव हा मार्ग त्यांना मान्य नव्हता. मग त्यांचं म्हणणं काय होतं की उठाव यशस्वी होणार नाहीत, कारण का, इंग्रजांच्या समोर आपली जी ताकद आहे ती आपली ताकद कमी आहे याची त्यांना जाणीव होती. पण भारतीय राजवट म्हणजे इंग्रजी राजवटीमध्ये भारतीयांवरती जो अत्याचार होतोय तो त्यांना माहिती होता, बरोबर, पण त्यांचा मार्ग जो होता ना तो वेगळा होता. तर त्यांनी काय केलं, जनतेवर होणारे जे अन्याय आहेत किंवा जनतेच्या गाराणी जे आहेत, जे काही त्यांच्या तक्रारी आहेत, त्या सदनशीर मार्गाने दाद लावून घेण्याची आवश्यकता त्यांना वाटू लागली. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, एक राष्ट्रव्यापी संघटना असावी असं त्यांना वाटू लागलं. अगोदर पण संघटना होत्याच ना, जसं आपण पाठीमागच्या सेशनमध्ये डिस्कस केलं की बंगाल प्रांतामध्ये होत्या, मद्रास प्रांतामध्ये होत्या, बॉम्बे प्रांतामध्ये होत्या, पण त्या कशा होत्या, प्रादेशिक होत्या, बरोबर, म्हणजे त्या भागापुरत्या, एक नॅशनल लेवलची संघटना नव्हती. त्याच्यामुळे त्यांना काय वाटलं की राष्ट्रव्यापी संघटना असावी. आणि इथं तुम्हाला यांची नावं लक्षात ठेवायची, दादाभाई नौरोजी, फिरोज शाह मेहता, न्यायमूर्ती रानडे, उमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, न्यायमूर्ती तेलन, पी रंगय्या नायडू या व्यक्तींचा समावेश होता. तर क्वेश्चन कसे बनतात बघा, आयएनसी ची जी स्थापना आहे ना, आयएनसीच्या स्थापनेच्या अगोदर राष्ट्रवादी विचारांचं जे आकर्षण होतं त्याच्यामध्ये काही लोकांना सशस्त्र उठाव करावा असं वाटत होतं, काही लोकांना असं वाटत होतं की हे चुकीचं आहे. मग ही जी विचारसरणी आहे ना, तर याच्यामध्ये ज्यांना उठाव करू नये असं वाटत होतं असे विचारवंत कोण होते, दादाभाई नौरोजी, फिरोज शाह मेहता, उमेशचंद्र बॅनर्जी यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची. सोबतच न्यायमूर्ती तेलंग असतील किंवा रानडे साहेब असतील, बॅनर्जी असतील, यांच्यावरती आयोगाने एक समाज सुधारक म्हणून क्वेश्चन विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये पी रंगय्या नायडू जे आपल्याला माहित नाहीत किंवा मवाळ नेते असतील, जहाल नेते असतील, साधा सिंपल क्वेश्चन असतो, तुम्हाला एक 5 ते 6% नावं दिली जातात आणि विचारलं जातं की याच्यामधले मवाळ कोणते, जहाल कोणते, सिंपल क्वेश्चन असतो. ठीक आहे, ओके. तर भारतात आलेल्या काही इंग्रज अधिकाऱ्यांचं सुद्धा असं मत होतं की हिंदी जनतेत इंग्रजी सत्तेविषयी जर असाच असंतोष वाढत गेला तर इथं राज्य टिकवून धरणं कठीण जाईल. तेव्हा भारतीय जे आहेत ना त्यांच्यामधला हा असंतोष दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे, सरकारने जनतेच्या अडचणी दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे. पण आधी त्या अडचणी मांडण्यासाठी एखादं व्यासपीठ त्यांना दिलं पाहिजे, बरोबर. अर्थात त्याच्यासाठी जनता आणि इंग्रज यांच्यामध्ये संवाद साधू शकेल अशी एखादी संघटना अस्तित्वात येणं आवश्यक आहे. आणि म्हणून सर ॲलन ऑक्टेवियन ह्यूम, सर विल्यम वेडरबर्न आणि हेनरी कॉटन, तर यांच्यावरती कंबाईनला क्वेश्चन आलेला आहे या 3 पर्सन वरती आणि पुढे जाऊन पण रिपीट होऊ शकतो. ओके, मग इथं तुम्हाला हे 3 पर्सन आणि वरचे पर्सन लक्षात ठेवायचे आहेत. अशा प्रकारे काय झालं, मग सुशिक्षित वर्गातील भारतीय नेते आणि उदारमतवादी इंग्रज अधिकारी
यांच्या प्रयत्नातून काय झालं, हिंदी राष्ट्रसभेची फक्त नावं चेंज करतात, काँग्रेसच्या जागी तुम्हाला हिंदी राष्ट्रसभा देतील, स्थापना झाली. आता राष्ट्रसभेची अधिवेशन मी सेपरेट घेईन, इथं तुम्हाला फक्त पहिलं अधिवेशन दिलेलं आहे. 28 डिसेंबर 1885, ठिकाण आहे मुंबई, आणि अध्यक्षस्थान रमेशचंद्र बॅनर्जी यांनी भूषवलं होतं. आपल्याला स्वातंत्र्याच्या अगोदरची जेवढी अधिवेशनं आहेत सगळी अधिवेशनं करायची आहेत. अध्यक्ष, ठिकाण, त्याची डेट आणि त्या अधिवेशनामध्ये कोणते ठराव झाले, कोणतं अधिवेशन कशासाठी महत्वपूर्ण होतं. ठीक आहे, ओके. किती प्रतिनिधी होते, 72. असे क्वेश्चन विचारत नाहीत, आउटडेटेड झालेलं आहे हे सगळं. राष्ट्रसभेच्या स्थापनेपासून ते भारतात स्वातंत्र्य मिळेपर्यंत राष्ट्रसभेच्या कार्याचा आढावा जर घेतला तर आपल्याला 3 कालखंडामध्ये विभागणी करता येईल. तर हे क्विक रिव्हिजनसाठी ठोकळ्यामध्ये खूप चांगलं कंटेंट दिलेलं आहे. वेळ पण कमी आहे आपल्याकडे, हार्डली 2-2.5 महिने आपल्याला आहेत. तर ठोकळ्यामधून तुम्ही रिव्हिजन करून घ्या प्रत्येक सब्जेक्टची. ठीक आहे, आय होप इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल. नेक्स्ट आपण पुढचा पार्ट कव्हर करूया. तर 3 कालखंड आपल्याला बघायचे आहेत. 3 कालखंड कोणते आहेत बघा. तर राष्ट्रसभेचं पहिलं पर्व, क्वेश्चन कसे येतात बघा, डावी विचारसरणी, उजवी विचारसरणी, फेरवादी, नाफेरवादी, अशा प्रकारचे वर्ड्स वापरले जातात. त्याच्यासाठी आपल्याला चांगले बुक्स वापरणं फार गरजेचं असतं. आता इथं आपण बघतोय राष्ट्रसभेचं पहिलं पर्व, तर सगळ्याच पुस्तकामध्ये तुम्हाला राष्ट्रसभेचा कालखंड 3 कालखंडामध्ये विभागलेला आहे हे नाही दिलेलं, किंवा पहिलं पर्व, दुसरं पर्व, तिसरं पर्व असं कंटेंट तुम्हाला नाही दिलेलं. तर खूप कमी पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे. जे पहिलं पर्व आहे ते आहे 1885 पासून 1905 पर्यंत. ठीक आहे, किंवा राष्ट्रसभेचं पहिलं पर्व डॅश डॅश कालखंड म्हणून ओळखला जातो. तर हा नेमस्तवादी किंवा मवाळवादी किंवा उदारमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. व्यवस्थित लक्षात ठेवा. आता या काळावरती जर आपण बघितलं, या काळामध्ये राष्ट्रसभेवरती कोणत्या नेत्यांचा प्रभाव होता, किंवा नेमस्त नेते कोणते म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, किंवा उदारमतवादी, राष्ट्रसभेच्या उदारमतवादी कालखंडामध्ये किंवा 1885 ते 1905 या कालखंडामध्ये खालीलपैकी कोणत्या नेमस्त नेत्यांचा प्रभाव होता. तर पहिले पर्सन होते दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती तेलंग. ठीक आहे, तर या पहिल्या पॉइंट मधूनच तुम्हाला 2 क्वेश्चन बनतात, लक्षात ठेवा. आता हे जे नेते होते ना, हे नेते होते इंग्रज राज्यकर्त्यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवणारे. ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की बाबा त्यांना आपल्या देशामध्ये जी काही अत्याचार होत होता, अन्याय होत होता याची जाणीव नाही. त्यांना जाणीव होती, पण इंग्रज राजकर्त्यांच्या न्यायबुद्धीवरती ते काय करत होते, ट्रस्ट करत होते. ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय बघा, इथं त्यांचं सरकारशी संघर्ष करण्याऐवजी त्यांचं धोरण काय होतं की सरकारला सहकार्य केलं पाहिजे, सरकार आपल्याला न्याय देईल, असं त्यांचं धोरण होतं. ठीक आहे, आणि या काळामध्ये अर्ज विनंत्याच्या मार्गाने आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडणं, सुशिक्षितांमध्ये राष्ट्रीय प्रश्नांवर लोकमत जागृत करणं, महत्वाच्या बाबींवर चर्चा घडवून आणणं, सदनशीर मार्गाने सरकारवर दबाव आणून अधिकाधिक सुधारणा पदरात पाडून घेणं, या गोष्टीवर काँग्रेसनं लक्ष केंद्रित केलं. आता इथून क्वेश्चन कसा बनतो बघा, राष्ट्रसभेच्या उदारमतवादी कालखंडामध्ये किंवा राष्ट्रसभेच्या नेमस्तवादी कालखंडामध्ये किंवा मवाळवादी कालखंडामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींवरती काँग्रेसनं आपलं लक्ष केंद्रित केलं. पहिला ऑप्शन असतो अर्ज विनंत्याच्या मार्गाने आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडणे, पहिला ऑप्शन तुम्हाला दिला जातो. दुसरा ऑप्शन असतो सुशिक्षितांमध्ये राष्ट्रीय प्रश्नांवर लोकमत जागृत करणे, तिसरा ऑप्शन असतो महत्वाच्या बाबींवर चर्चा घडवून आणणे, चौथा ऑप्शन असतो सदनशीर मार्गाने सरकारवर दबाव आणणे. ठीक आहे, ओके. आणि मग खाली क्वेश्चन असतात फक्त 1 आणि 2 बरोबर, वरील सर्व बरोबर, 1, 2, 3 बरोबर, 1 आणि 3 बरोबर, अशा प्रकारे. पण हे थेरी फॉर्मॅट मधून आपल्याला हे अशा प्रकारे वाचता आलं पाहिजे की हे क्वेश्चन पुढे असे बनतील. ठीक आहे, ओके. तर कशावरती लक्ष केंद्रित केलं, व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हे जे पहिलं पर्व होतं ना, तर या पहिल्या पर्वातील काँग्रेस नेतृत्वाने नेमस्तवादी धोरणाचा अवलंब केला असला तरी त्यांच्या कार्यातून आणि विचारामधून भारतीय जनतेच्या कल्याणाची त्यांना वाटत असलेली तळमळ पाहायला मिळते. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की अरे यांचा तर इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता, मग त्यांना भारतीयांच्या विषयी तळमळ होती का? डेफिनेटली होती, लक्षात ठेवा. फक्त त्यांचा मार्ग वेगळा होता. तर या नेत्यांनी काय केलं, प्रारंभी सदनशीर मार्गाचा अवलंब केला. सुरुवातीला त्यांनी काय केलं की विरोध नाही करायचा बाबा, सदनशीर मार्गाचा अवलंब करायचा. ठीक आहे, ओके. आणि त्याच्यामुळे काय झालं, आता या सदनशीर मार्गामुळे त्यांना फायदा काय झाला, काँग्रेसचा पाया
विस्तृत झाला. ठीक आहे, ओके. आणि पाया विस्तृत झाल्यामुळे तिला बळकटी प्राप्त झाली. ही गोष्ट मात्र इथं त्यांनी अचीव्ह केलेली आपल्याला दिसून येते. इथं तुम्हाला जोसेफ मॅझनी यांचं एक सेंटेन्स दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हायलाइट करून इम्पॉर्टंट व्हॅल्यू ऍडिशनल पॉइंट दिलेत. पण सध्या तरी जर बघितलं आपण, उद्गार वगैरे विचारले जात नाहीत, इतके जास्त विचारले जात नाहीत. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पार्ट आपण कव्हर करूया. राष्ट्रसभेचं दुसरं पर्व. राष्ट्रसभेचं पहिलं पर्व तुम्हाला थोडक्यात समजलं असेल. दुसरं पर्व जर आपण बघितलं तर दुसऱ्या पर्वाचा कालखंड आहे 1905 ते 1920. ओके. याला आपण काय म्हणतो, याला आपण जहालमतवादी कालखंड म्हणतो. आता इथे आपण क्विक रिव्हिजन घेतोय. पुस्तकामध्ये तुम्हाला जहालमतवाद म्हणजे काय, त्याच्या उदयाची कारणं काय होती वगैरे वगैरे बरंच कंटेंट मिळून जातं. जे आता तुम्ही म्हणाल मॅडम परीक्षा तर 24ची आहे, पण तुम्ही नेहमी 25च्या परीक्षेचं का सांगता, कारण का जर 24ला आपलं नाही झालं इन केस तर आपल्याला 25ची तयारी करावीच लागते. तर आन्सर रायटिंगसाठी तुम्हाला ते कंटेंट गरजेचं आहे. तर जहालमतवादी कालखंड ओळखला जातो. आता इथं काय झालं बघा, सगळ्यांना माहिती की याचं नेतृत्व कोणी केलं, लोकमान्य टिळकांनी. सोबतच लाला लाजपत राय आणि बिपिनचंद्र पाल, 3 पर्सनची नावं लक्षात ठेवा. जहाल विचाराच्या नेत्यांकडे नेतृत्व होतं. ओके. मग 1905 मध्ये काय झालं, बंगालची फाळणी, लॉर्ड कर्झनची जुलमी राजवट, इंग्रजी सत्तेविषयी सर्वसामान्य लोकांचा झालेला भ्रमनिरास. या रिझनमुळे काय झालं होतं, जे पहिलं पर्व होतं किंवा पहिल्या पर्वामधले जे उदारमतवादी विचाराचे नेते होते त्यांच्यावरचा लोकांचा विश्वास उडाला होता. कारण का, त्यांनी ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने काय अचीव झालं, काहीच नाही. फक्त काँग्रेसचा पाया बळकट झाला, काँग्रेसला विस्तृती मिळाली. बरोबर. पण इथं काय झालं, तो मार्ग जो होता ना त्याच्यावरती लोकांचा विश्वास राहिला नाही आणि त्याच्यामुळे जहाल विचारांचं लोकांना आकर्षण वाटू लागलं. परिणामी नेमस्त नेते जे होते ना त्यांचा प्रभाव ओसरला आणि जहाल मतवादी लोकप्रियता जी आहे ना इथं वाढीला लागलेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे, ओके. 1907च्या सुरत येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नेमस्त आणि जहाल गटामध्ये उघड संघर्ष झाला. तुम्हाला काँग्रेसचे अधिवेशन मी घेईन सेपरेटली, पण हे अधिवेशन लक्षात ठेवा. कोणत्या अधिवेशनामध्ये किंवा तिथले अध्यक्ष कोण होते, जहाल आणि नेमस्त किंवा जहाल आणि मवाळ पण तुम्ही म्हणू शकता. उघड संघर्ष झाला. काँग्रेसमध्ये पहिली फूट आपल्याला विचारली जाते 1907 सुरत अधिवेशन. ठीक आहे, ओके. मग हे जे जहालमतवादी नेते होते ना ते काय म्हणत होते की हे ब्रिटिश लोक चांगले नाहीयेत किंवा त्यांचा ट्रस्ट नव्हता यांच्यावरती. ठीक आहे. भारतीयांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी, न्याय्य म्हणजे योग्य हक्कासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष केला पाहिजे असं त्यांचं मत होतं. अर्ज विनंत्याच्या मार्गाने आपल्या पदरात काहीच पडणार नाही असं त्यांचं मत होतं. जे नेमस्तवादी नेत्यांचं मत होतं त्याच्या उलट मत जहालमतवादी नेत्यांचं होतं. जहालमतवादी नेत्यांवरती कशाचा प्रभाव होता विचारतात तुम्हाला, धार्मिक राष्ट्रवादाचा प्रभाव होता. व्हेरी इम्पॉर्टंट, याला करा IMP. ठीक आहे. धार्मिक राष्ट्रवादाचा प्रभाव होता. प्राचीन भारतीय संस्कृती आणि सनातन वैदिक धर्म हे हिंदी राष्ट्रवादाचे प्रमुख आधार आहेत असं कोणाचं मत होतं, जहालमतवादी नेत्यांचं मत होतं. लक्षात ठेवा. आणि त्यांनी काय केलं, आपल्या या मताचा हिरिरीने प्रचार केला. असंख्य भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्रवादी विचारांचा स्फुल्लिंग चेतावला. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुसूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार केला. टिळकांची चतुसूत्री तुम्हाला विचारली जाते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ही होती टिळकांची चतुसूत्री. पण आपल्याला माहित पाहिजे की लोकमान्य टिळकांनी चतुसूत्रीचा वापर कशासाठी केला होता, ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी केला होता. ठीक आहे, ओके. जहालमतवादी नेत्यांचं महत्वाचं कार्य काय होतं, त्यांनी ब्रिटिश सत्तेचं जे सत्य स्वरूप आहे ना ते भारतीयांच्या समोर ठेवलं आणि त्यांच्या कार्यातून भारतीय जनतेमध्ये राष्ट्रभक्तीची लाट उसळली. तेथील जनतेला राजकीय दृष्ट्या जागृत बनवण्याचं आणि तिला राष्ट्रकार्यासाठी संघटित करण्याचं श्रेय कुणाला द्यावं लागतं, जहालमतवादी नेत्यांनाच द्यावं लागतं. ठीक आहे. राजकीय दृष्ट्या जागृत, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. राष्ट्रसभेचं तिसरं पर्व बघा, 1920 ते 1947. याला आपण म्हणतो गांधी युग. ठीक आहे. आपले काही गांधी युगातले आपले काही आंदोलन वगैरे बाकी आहेत, घेऊया आपण. तर याला म्हटलं जातं गांधी युग. का बरं? गांधीजी सक्रियपणे चळवळीमध्ये कधी उतरले,
या काळात राष्ट्रसभेचं नेतृत्व कुणाच्या हातामध्ये होतं? गांधीजींच्या हातामध्ये होतं. काँग्रेसचं आणि राष्ट्रीय चळवळीचे सर्व मान्य नेते म्हणून गांधीजींकडे पाहिलं जातं. आता इथं बघा, गांधीजींचं कार्य काय होतं माहिती का? त्यांनी राष्ट्रवादी चळवळ जी म्हटलं जात होतं की काँग्रेस म्हणजे खूप बुद्धिवंत लोक आहेत, त्यांच्यापुरतीच होती, सर्वसामान्यांसाठी नव्हती, वगैरे वगैरे. पण गांधीजींनी काँग्रेसला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवलं आणि या चळवळीला खऱ्या अर्थाने जन आंदोलनाचं स्वरूप कधी प्राप्त झालं? जेव्हा काँग्रेसचं नेतृत्व गांधीजींच्या हातामध्ये गेलं. ठीक आहे, ओके. आता गांधीजींनीच प्रथम स्त्रियांना सुद्धा राष्ट्रीय चळवळीत सहभागी करून घेतलं, विचारलं जातं. आणि गांधीजींच्या शिष्या असतील किंवा राष्ट्रीय चळवळीमध्ये जेवढ्या पण महिला सहभागी झाल्या ना, त्यांच्यावरती आयोग कायम क्वेश्चन विचारतो. तर असे इम्पॉर्टंट पॉइंटचे लेक्चर आपण सेपरेट घेऊया. त्याला तुम्ही असं म्हणू नका की मॅडम टाइमलाईन नुसार नाही घेतले किंवा मध्येच तुम्ही हे सेशन घेतलं, असं नाहीये. तर इम्पॉर्टंट घटक थोडेसे वेगळ्या पद्धतीने कव्हर केले पाहिजेत. जिथं तुमचा स्टडी झालेला आहे असं गृहीत धरून फोकस पॉइंट जे आहेत ज्याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतो त्याचे सेशन तुम्हाला दिले जातील. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळे काँग्रेस ही जनतेची खरीखुरी संघटना बनली. तर कोणत्या कालखंडामध्ये? गांधीजींच्या हातामध्ये जेव्हा नेतृत्व होतं त्या कालखंडामध्ये काँग्रेस खरीखुरी संघटना बनली जनतेची. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपण बघतो असहकाराची चळवळ. आता असहकार चळवळ मी तुम्हाला डिटेलमध्ये घेईन, इथं आपण क्विक रिव्हिजन घेतोय, पण याच्याही पेक्षा डिटेलमध्ये मी तुम्हाला गांधीजीच्या चळवळी इथं घेईन. ठीक आहे. तर असहकाराची चळवळ जर आपण बघितलं तर भारतीय जनतेमध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध वाढत चाललेला असंतोष जो होता ना, तो दडपून टाकण्यासाठी सरकारने काय केलं? 1919 मध्ये रौलट ऍक्ट संमत केला. मी पाठीमागच्या सेशन मध्ये हे घेतलेलं आहे. टाइमलाईन फक्त लक्षात ठेवा. याला म्हटलं जातं काळा कायदा, याला रौलट कायदा का म्हणतात, सिडनी रौलट वगैरे सगळं बोललेलो आहे आपण. आता या कायद्याचा निषेधार्थ महात्मा गांधीजींनी काय केलं? देशव्यापी सत्याग्रहाची मोहीम हाती घेतली, बरोबर. पण सरकारनं काय केलं? त्याला पण दडपशाहीच्या मार्गानेच उत्तर दिलं. ओके. मग सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी 13 एप्रिल 1919 रोजी, जस्ट एक मिनिट थांबा. चला कंटिन्यू करूया. तर बघा, सरकारने दडपशाहीचा निषेध करण्यासाठी काय केलं? 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागेमध्ये काय केलं? प्रचंड सभा भरवली. ठीक आहे, ओके. आता इथं तुम्हाला हे जे जालियनवाला बाग हत्याकांड वगैरे आहे ना, हे जास्त विचारलं जात नाही, लक्षात घ्या. तर इथं जनरल डायर किंवा जनरल ओडवायर वगैरे असे नावं टाकून पहिला क्वेश्चन विचारलेले आहेत, किंवा किती लोक मृत्यू पावले, किती लोक जखमी झाले, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला
पूर्वी विचारले होते पण आता जास्त विचारले जात नाहीत. त्याच्याशिवाय तुम्हाला खिलाफत चळवळ, होम रूल चळवळ वगैरे किंवा कालानुक्रमे घटना लावा अशा प्रकारचे क्वेश्चन आयोगाकडून विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके. तर जालियनवाला बागेतील हत्याकांडाच्या निषेधार्थ खिलाफत चळवळीला पाठिंबा म्हणून महात्मा गांधींनी काय केलं? सरकार विरुद्ध असहकाराची चळवळ चालू करण्याचं ठरवलं. ठीक आहे, तर असहकार चळवळ का चालू केली, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती हे आपल्याला इथं माहित पाहिजे. आता सप्टेंबर 1920, फक्त 1920 लक्षात ठेवू नका, सप्टेंबर 1920 लक्षात ठेवा. काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनामध्ये या चळवळीला पाठिंबा मिळाला. इथं तुम्हाला अधिवेशन लक्षात ठेवायचं आहे की ही जी असहकार चळवळ होती, या असहकार चळवळीला काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये पाठिंबा मिळाला? भारतीय जनतेने परकीय सरकारला कोणत्याही प्रकारे सहकार्य करायचे नाही असा हा कार्यक्रम होता. तर कार्यक्रम काय होता ते पण तुम्ही लक्षात ठेवा. जस्ट एक मिनिट थांबा. तर कार्यक्रम काय होता हेही लक्षात ठेवा. देशातून प्रचंड प्रतिसाद मिळाला हेही लक्षात ठेवा. पण काय झालं माहिती का, या चळवळीच्या दरम्यानच हिंसाचार वाढू लागला. ठीक आहे, फेब्रुवारी 1922 मध्ये गांधीजींनी काय केलं? ही चळवळ स्थगित केली. ओके, तर का स्थगित केली त्याचे रिझन आपल्याला विचारले जातात, क्वेश्चन इथं बनतो. ठीक आहे, तर असहकार चळवळ आधीचा जो पॅटर्न होता, आधीचा पॅटर्न तुम्ही टिकमार्क करत होता, बरोबर, आताही तुम्ही करताय, पण पार्श्वभूमीचा विचार करून क्वेश्चन फ्रेम केले जातात की तुम्हाला त्याची पार्श्वभूमी माहित आहे का. ओके, त्याच्यामुळं इथं आपल्याला या गोष्टींची थोडी काळजी घ्यावी लागते. नेक्स्ट बघा, स्वराज्य पक्षाची स्थापना. हे आपण बघितलेलं आहे की का झाली. गांधीजींनी चळवळ वगैरे मागे घेतली, मग काही नेत्यांना ते मान्य नव्हतं. कायदेमंडळाच्या निवडणुका लढवाव्यात, कायदेमंडळात प्रवेश करावा, तिथं स्वयंशासनाची किंवा स्वराज्याची मागणी मांडावी. ती जर नामंजूर झाली तर कायदेमंडळामध्ये राहूनच काय करायचं? सरकार चालवणे ब्रिटिशांना अशक्य करायचे असं या नेत्यांचं मत होतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी आता याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 1923, डेट लक्षात ठेवा. चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू प्रमुख नेते होते, हेही लक्षात ठेवा. या पक्षाने विधिमंडळात प्रवेश करून काही उपयुक्त कार्य केलं, हे पण लक्षात ठेवा. पण पक्षाचा प्रभाव जो होता ना, तो प्रभाव जास्त दिवस नाही चालला. ओके, आणि तो पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहामध्ये एकरूप झाला. म्हणजे यांना अपोज करून जो स्वतंत्र पक्ष त्यांनी स्थापन केला होता ना, तर तो जास्त दिवस नाही टिकला असं इथं सांगायचं आहे. फक्त तुम्हाला डेट आणि जे प्रमुख नेते आहेत ना, ते नेते फक्त लक्षात ठेवायचे. सायमन कमिशन मी ऑलरेडी घेतलेलं आहे. 1919च्या कायद्याची फेरतपासणी करण्यासाठी काय झालं, 27 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांच्या कमिशनची नियुक्ती, पण भारतीय नव्हते म्हणून बहिष्कार टाकला, निषेध मोर्चे काढले, सायमन परत जा अशा घोषणा वगैरे दिल्या. ठीक आहे, ओके. तर हा पार्ट आपण अगोदरच कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ. बघा, 1929 ला काय झालं, पुन्हा टाइमलाईन लक्षात ठेवा. लाहोर येथे काँग्रेसचं अधिवेशन भरलं. पंडित जवाहरलाल नेहरू अधिवेशनाचे अध्यक्ष होते. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली नवा स्वातंत्र्य लढा उभारण्याचा निर्णय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 1929 लाहोर अधिवेशन कशासाठी महत्वाचं आहे, तर या अधिवेशनामध्ये काय झालं बघा, जवाहरलाल नेहरू होते अध्यक्ष. ठीक आहे, कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला? लाहोर अधिवेशनामध्ये. आणि महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली नवा स्वातंत्र्य लढा उभारण्याचा निर्णय इथं घेण्यात आला. मार्च 1930 पासून काय झालं, सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्यात आली. डेट लक्षात ठेवा, मार्च 1930. ठीक आहे, मार्च 1930 पासून सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. इथं तुम्हाला जे मार्ग आहेत ना, ते मार्ग लक्षात ठेवायचे आहेत. कोणते मार्ग होते? मिठाचा सत्याग्रह, याला 1 नंबर देऊया आपण. त्याच्यानंतर 2 नंबर जंगल सत्याग्रह, 3 नंबर परदेशी मालावर बहिष्कार. हे मुद्दे लक्षात ठेवायचे. महात्मा गांधींनी काय केलं, दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला. महाराष्ट्राशी रिलेटेड वेगळे मुद्दे पण आपल्याला कव्हर करावे लागतील. आणि या चळवळीत सर्वमान्य जनतेचा प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य जी जनता होती ना, तर त्यांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला, हे इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. आता गोलमेज परिषदा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणतो, क्वेश्चन येतात. तर कशासाठी लक्षात घ्या. पहिल्यांदा आपल्याला उद्देश लक्षात घ्यायचा की का बरं राऊंड टेबल कॉन्फरन्स भरवण्यात आल्या,
तर भारतीय जनतेच्या मनामध्ये सरकारविषयी असलेला जो असंतोष होता ना, तो असंतोष लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारनं काय केलं, भारतातील राजकीय पेच प्रसंग सोडवण्यासाठी गोलमेज परिषद भरवण्याचं ठरवलं. ठीक आहे, ओके. मग त्याच वेळी काय झालं, त्याच वेळी देशामध्ये कायदेभंगाची चळवळ सुरू होती. मग काँग्रेसनं काय केलं, काँग्रेसनं पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवरती बहिष्कार का टाकला, रिझन काय होतं बघा, त्यावेळेस देशामध्ये कायदेभंगाची चळवळ सुरू होती. हे आपल्याला माहित नसतं किंवा आपण अशा पद्धतीने वाचत नाही. मग ही जी डेट आहे ना, 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931, अशा डेटचेच ऑप्शन असतात आणि याच्यामध्ये आयोग आपल्याला कन्फ्युज करतं की खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये पहिली गोलमेज परिषद पार पडली. 12 नोव्हेंबर 1930 ते 31. ठीक आहे, ओके. पण इथं पहिल्या गोलमेज परिषदेवरती बहिष्कार टाकला होता. पुढे काय झालं बघा, 5 मार्च 1931 गांधी आयर्विन करार आपल्याला विचारला जातो. पहिली गोलमेज परिषद, त्याच्यानंतर गांधी आयर्विन करार, टाइमलाईन. आणि या कराराच्या पार्श्वभूमीवर 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 या काळामध्ये भरलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसने भाग घेतला. तर पहिल्या परिषदेमध्ये भाग घेतला नाही, दुसऱ्या परिषदेमध्ये भाग घेतला आणि या परिषदेतून काहीही निष्पन्न झालं नाही. लक्षात घ्या, म्हणजे भाग घेऊन पण इथे काही फायदा झाला का, नाही झाला. मग शेवटी काय झालं बघा, सरकारने आपणास अनुकूल असलेल्या लोकांना घेऊन तिसरी गोलमेज परिषद भरवली. म्हणजे इथे त्यांनी पुन्हा फोर्स केला नाही की काँग्रेसनं गोलमेज परिषदेमध्ये सहभागी व्हावं. ठीक आहे, ओके. ही परिषद 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932 या काळामध्ये पार पडली. डेट लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकर होते महत्वाचे नेते, या परिषदेला हजर होते. आणि इथं काय झालं, इथं भारत सरकारचा कायदा तयार करण्यात आला. कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये, महत्वाचे निर्णय होऊन भारत सरकार कायदा 1935 तयार झाला, तिसरी गोलमेज परिषद. पण तुम्हाला इथं डेट माहित असेल तर तुम्ही पटकन सांगू शकता. 32 म्हणल्यानंतर लगेच 35 ला कायदा बनलेला आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे, ओके. पुस्तकामध्ये तुम्हाला काही व्हॅल्यू ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे की लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीच्या तोडीस जुना दाखला द्यायचा असल्यास तो पुष्कळ अंशी औरंगजेबाचा घेतल्यास चालेल. म्हणजे लॉर्ड कर्झनची जी तुलना आहे ना, तर ती लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेबा सोबत केलेली आहे. कोणी केलेली आहे, टिळकांनी केलेली आहे. ठीक आहे, पण क्वेश्चन नाही येणार, ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे आणि एवढे सोपे क्वेश्चन आता विचारले जात नाहीत. चला, काँग्रेसचा सत्तेमध्ये सहभाग. 1935 चा कायदा झाला, बरोबर. तर आता तुम्ही म्हणाल की मॅडम इथं राऊंड टेबल कॉन्फरन्स घेणं का महत्वाचं होतं, 1935 चा कायदा बनला, बरोबर. आणि या 1935च्याच कायद्यामध्ये काय होतं, प्रांतिक स्वायत्ते संबंधित तरतूद करण्यात आली होती. ओके. आणि या तरतुदीनुसार देशामध्ये 1937 मध्ये प्रांतिक कायदे मंडळासाठी काय झालं, निवडणुका घेण्यात आल्या. क्लिअर. आणि काँग्रेसने या निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि तिने देशामध्ये प्रचंड यश मिळवलं. लक्षात घ्या, जरी राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये काही झालं नसलं यांच्याकडून, तरी सुद्धा राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये जे डिसिजन झाले, 1935 चा कायदा झाला, त्याच्यानुसार काय झालं, निवडणुका झाल्या आणि इथं काँग्रेसला यश मिळालं. ठीक आहे. आता निवडणुकीमध्ये यश तर मिळालं, पण काँग्रेसने सत्तेमध्ये सहभागी व्हावे की होऊ नये, याच्यामध्ये जे काँग्रेसमधले जे नेते होते ना, त्यांच्यामध्ये पुन्हा मतभेद होते. ठीक आहे. मग अखेरीस काय झालं, भागीदारी करण्याच्या बाजूने कौल दिला. त्यानुसार देशातील किती प्रांतामध्ये, 11 पैकी 8 प्रांतामध्ये काँग्रेसची मंत्रिमंडळे सत्तेवर आली आणि इथून तुम्हाला काँग्रेसचं एक नवं राजकीय पर्व दिसून येतं. ओके, क्लिअर. चला, तर गोलमेज परिषदा, निवडणुका, काँग्रेसचं नवं पर्व आणि त्याच्यानंतर चले जाव आंदोलन. चले जाव आंदोलन पण मी सेपरेट घेईन, पण जर तुमचे कमेंट्स आले लेक्चर बघितल्यानंतर तरच. आणि मी हेही तुम्हाला बोलले की मॅक्सिमम 10 तरी विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले पाहिजेत. 1 सप्टेंबर 1939 काय झालं बघा, आपल्याला जगाचा इतिहास वगैरे तर नाही, पण लक्षात ठेवा 1939 ला युरोपात दुसरं महायुद्ध सुरू झालं. ठीक आहे. मग यावेळी भारताच्या व्हाईसरॉयने काय केलं, भारतीय नेत्यांना विश्वासात न घेताच भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरेल अशी घोषणा केली. आता व्हाईसरॉयने ही घोषणा होती ती भारताच्या संमतीने केली का, नाही, एकतर्फी होती. म्हणून जे 8 प्रांतामध्ये मंत्रिमंडळ होती त्यांनी राजीनामे दिले की आम्हाला न विचारता का असं केलं, बरोबर. आणि अशा रीतीने
इंग्रज सरकार आणि काँग्रेस यांच्यातील सहकार्याचं जे पर्व होतं ते संपुष्टात आलं. कशामुळं? जे दुसरं महायुद्ध होतं त्या महायुद्धामध्ये इन्क्लूड केलं न विचारता. ठीक आहे, ओके. आता इंग्लंड जीवन मरणाच्या युद्धात गुंतलं होतं. त्यांच्या पुढे नव्या अडचणी उभ्या करू नयेत अशी काँग्रेसची सुरुवातीची भूमिका होती, बरोबर. मग त्याच्यामुळे काय झालं? युद्ध समाप्तीनंतर भारताला स्वातंत्र्य देण्यात येईल अशी घोषणा सरकारने केली, तर युद्ध प्रयत्नात आम्ही सहकार्य करू, म्हणजे कंडिशन ठेवली. ठीक आहे, ओके. पण असं म्हणजे इंग्रज लोक एवढे हुशार होते की त्यांनी अशी कोणतीही कमिटमेंट दिली नाही किंवा मान्य केली नाही त्यांनी की आम्ही हे आश्वासन तुम्हाला देतोय, बरोबर. तर आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी काँग्रेसनं काय केलं? मग ऑक्टोबर 1940 मध्ये प्रतिकात्मक स्वरूपाची वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम. आता विद्यार्थी वैयक्तिक सत्याग्रह मोहीम तर वाचतात, पण त्याच्यापूर्वी या राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर या निवडणुकानंतर काँग्रेसचा सत्तेमध्ये सहभाग, त्याच्यानंतर सत्तेवरून पाय उतार का झाले आणि पुढे ही वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम का चालू झाली, ही लिंक लागणं फार महत्वाचं असतं. तर पुढे ब्रिटिश सरकारनं काय केलं? काँग्रेसची तडजोड घडवून आणण्याचा एक प्रयत्न केला आणि प्रयत्न काय होता? 1942 ला क्रिप्स मिशन पाठवलं. ठीक आहे, ओके. क्रिप्स यांना भारतामध्ये पाठवलं. त्यांनी एक योजना भारतीय नेत्यांपुढे ठेवली, परंतु काँग्रेसने क्रिप्स यांची ही योजना फेटाळून लावली. ओके, का फेटाळून लावली ते पण आपल्याला इथं माहित पाहिजे. तर बघा, भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नासंबंधी ब्रिटिश सरकारनं काय केलं? तर ताठर भूमिका घेतली होती, बरोबर. मग इथं जेव्हा ताठर भूमिका असेल तर लोक कसे त्यांच्यावरती खुश होतील? नाही होणार, बरोबर. लोक नाराजच झाले. आणि मग इथं लोकांच्या भावनेची दखल घेणं काँग्रेसला मस्ट होतं की नाही. त्याच्यामुळे काय झालं? महायुद्धाच्या सुरुवातीला काँग्रेसच्या नेतृत्वाने सरकारबाबत जी सहानुभूती होती ना, तर तो दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला. ओके. आणि मग 1942 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबई येथे काँग्रेसचं अधिवेशन भरलं. इथं 8 ऑगस्ट 1942 चले जावचा ठराव संमत करण्यात आला. इंग्रजांनी हा देश सोडून ताबडतोब निघून जावे असा इशारा दिला, नाहीतर गांधीजीच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलन सुरू करायचा निर्णय घेण्यात आला. ठीक आहे, ओके. आता जेव्हा इथं काँग्रेसची प्रतिक्रिया इतकी भयानक होती, तर सरकारची प्रतिक्रिया कशी होती? तशीच होती. सरकारनं सगळ्या शक्तीनिशी हे आंदोलन चिरडून टाकण्याचं ठरवलं आणि काय केलं? काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक केली, तुरुंगामध्ये टाकलं. मग याच्यामुळे काय झालं? जे लोक होते ती जनता होती, जनता प्रक्षुब्ध बनली, हिंसाचाराचा मार्ग अवलंबला. ठीक आहे. गांधीजींच्या तत्वाच्या विरुद्ध जाळपोळ, लुटालूट, पोलीस हल्ले, सरकारी मालमत्तेची नासधूस यांच्यासारखे प्रकार इथं होऊ लागले आणि आंदोलन जसं जसं उग्र होत गेलं तसतसं सरकारची जी दडपशाही होती ती पण वाढली. मग चले जाव आंदोलनाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. दडपशाहीमुळे तीव्रता कमी झाली तरी भूमिगत चळवळी उभ्या राहिल्या. लक्षात घ्या बरं का. सातारा जिल्ह्यामध्ये क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, क्रांतिसिंग नाना पाटील, पत्री सरकार क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, ओके. तर वैयक्तिक सत्याग्रह कधी चालू झाला, भूमिगत चळवळी कधी चालू झाल्या, हे आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंड त्याचं माहित पाहिजे. स्वातंत्र्याकडे वाटचाल बघा. दुसऱ्या महायुद्धाचा शेवट दृष्टिक्षेपात आल्यावर जून 1945 मध्ये इंग्लंडमध्ये निवडणुका घेण्यात आल्या. ठीक आहे, ओके. आणि या निवडणुकामध्ये मजूर पक्ष विजयी झाला. ॲटली इंग्लंडचे पंतप्रधान होते. त्यांनी काय केलं? भारताच्या भवितव्याबाबत, घटनात्मक प्रश्नांबाबत विचार करण्यासाठी मार्च 1946 मध्ये, याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारला आयोगाने, त्रिमंत्री कॅबिनेट मिशन मध्ये कोणाचा सहभाग होता वगैरे वगैरे विचारलेला आहे. पॅट्रिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, अल्बर्ट अलेक्झांडर. ठीक आहे, ओके. आणि त्यांनी काय केलं? लॉरेन्स यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ पाठवलं. त्याच्यानंतर इंडियन पॉलिटीमध्ये पण हा पार्ट आपण अभ्यासतो. त्रिमंत्री योजनेतल्या तरतुदीनुसार काय झालं? 46च्या जुलै महिन्यामध्ये देशात घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या. काँग्रेसला 212, लीगला 73 जागा मिळाल्या. राष्ट्रीय सरकारची स्थापना झाली नेहरूजींच्या नेतृत्वाखाली. घटना समितीच्या निवडणुका जुलै महिन्यात झाल्या. प्रत्यक्ष कामकाज डिसेंबर महिना. पहिलं अधिवेशन, याची पण अधिवेशन तुम्ही करून ठेवा. घटना समितीचे इंडियन पॉलिटीमध्ये तुम्हाला उपयोगी पडतील. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर हा होता आपला आजच्या सेशनचा पार्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पंतप्रधान ॲटली यांची घोषणा कधी घोषणा केली हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. 20 फेब्रुवारी 1947. इंग्लंडचे
पंतप्रधान लॉर्ड ॲटली यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये काय केलं, निवेदन केलं आणि स्पष्ट केलं की इंग्लंडचं सरकार हे स्पष्ट करू इच्छितं की जून 1948 पूर्वी, डेट फक्त महत्वाचे आहेत लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर वेवेल यांच्या जागी माउंटबॅटन भारताचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्त झाले. डेट अगेन इथं डेट महत्वाची. माउंटबॅटन भारतात आल्यावर काही महिन्यातच सत्तांतर घडवून आणण्याचा उद्देश त्यांनी सांगितला आणि ही माउंटबॅटन योजना आपल्याला विचारली जाते. नवे व्हाईसरॉय माउंटबॅटन, सत्तांतर, त्याच्याच नंतर 3 जून 1947 जी योजना होती याला 3 जूनची योजना किंवा माउंटबॅटन योजना असंही म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. आता तुम्हाला आतापर्यंत फक्त ह्या योजनेची डेट विचारले, महत्वाचे मुद्दे विचारले जाऊ शकतात. काय होते माउंटबॅटन योजनेमधले मुद्दे? पहिला मुद्दा होता मुस्लिमांची बहुसंख्या असलेल्या प्रदेशांचे तेथील लोकांची इच्छा विचारात घेऊन स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात यावे. ठीक आहे, ओके. पाकिस्तानची निर्मिती अपरिहार्य झाल्यास पंजाब आणि बंगाल या 2 प्रांतांचे हिंदू मुस्लिम यांची बहुसंख्या असलेल्या 2 भागात विभागणी करावी आणि मुस्लिम बहुसंख्येचे भाग पाकिस्तानला जोडण्यात यावे. 2 मुद्दे झाले. 100% क्वेश्चन येऊ शकतो, सांगता येत नाही. ठीक आहे. तिसरा मुद्दा बघा, वायव्य सरहद्द प्रांत आणि आसाम मधला सिलेट जिल्हा या प्रदेशात येथील जनतेस भारतात सामील व्हायचं का नाही, सार्वमत. कोणत्या भागामध्ये सार्वमत घेतलं हे तुम्हाला विचारलं जातं. सिंध प्रांताच्या बाबतीत तेथील कायदेमंडळात या प्रश्नावर निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला. फाळणीची योजना मान्य झाल्यास एक सीमा आयोग नेमून दोन्ही देशांच्या सीमा निश्चित कराव्यात. दोन्ही देशांमध्ये संरक्षण, दळणवळण, चलन या खात्यांची वाटणी करण्याबाबत वाटाघाटी करून त्या मार्गाने प्रश्नांची सोडवणूक करावी. मुस्लिम लीग 9 जून 1947 रोजी माउंटबॅटन योजना स्वीकारली. बघा, लीगनं माउंटबॅटन योजना कधी स्वीकारली, काँग्रेसनं कधी स्वीकारली हे आपल्याला माहित पाहिजे. काँग्रेसनं आधी, लीगनं स्वीकारली, नंतर काँग्रेसनं स्वीकारली. ठीक आहे, ओके. आता वास्तविक पाहता फाळणीला विरोध होता का? विरोध होता, पण देशाची फाळणी टाळण्याचा प्रयत्न पण केला. पण लीगचं धोरण कसं होतं? जातीयवादी धोरण होतं, बरोबर. त्याच्यामध्ये काय झालं? जाळपोळ झाली, लुटालूट झाले, म्हणजे मानवी हानी जी आहे ना, मानवी जीवांची हानी फार झाली. परिणामी काय झालं बघा, काँग्रेसनं ना इलाजानं, म्हणजे त्यांच्याकडे काही ऑप्शनच नव्हता, देशाच्या फाळणीला परमिशन दिली. ठीक आहे, ओके. आणि भारताच्या स्वातंत्र्याचा जो कायदा होता त्याचं विधेयक कोणत्या योजनेच्या आधारे बनलं? माउंटबॅटन योजनेच्या आधारे बनलं. 4 जुलै 1947. कधी ब्रिटिश पार्लमेंट पुढे मांडलं? कोणत्या योजनेच्या आधारे बनलं? डेट तुम्हाला लक्षात ठेवावी लागते. विधेयक संमत कधी झालं? 18 जुलैला. मांडलं होतं कधी? 4 जुलैला. हाच भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा. आता भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यामधल्या पण प्रमुख तरतुदी विचारतात. ठीक आहे. तर हिंदुस्थानची फाळणी होऊन 15 ऑगस्ट 1947 पासून 2 राष्ट्र अस्तित्वात येतील. ब्रिटिश पार्लमेंटचे भारतावरील कायदेविषयक अधिकार संपुष्टात येत असून दोन्ही देशांच्या कायदेमंडळांना आपापल्या राज्याकरता कायदे करण्याचे पूर्ण अधिकार राहतील. लक्षात ठेवा, स्वातंत्र्याचा कायदा असं वाटतं विचारणार नाहीत, पण अचानक विचारल्यावर काय करायचं? वरील दोन्ही राज्यांच्या कोणत्याही प्रदेशावर ब्रिटिश सरकारचा 15 ऑगस्ट 1947 नंतर कसलाही अधिकार राहणार नाही. या राज्यांच्या नव्या घटना तयार होईपर्यंतच्या काळात सध्या अस्तित्वात असलेल्या घटना समित्याच कायदे बनवण्याचं काम करतील. नवी राज्यघटना तयार होईपर्यंतच्या काळामध्ये कोणता कायदा? 35च्या कायद्यानुसार. ठीक आहे, बरोबर, पण बदल करू शकत होते. इंग्लंडच्या सम्राटाचं संस्थानांवरील प्रभुत्व संपुष्टात येईल. इंग्लंडचा सम्राट, भारतीय संस्थाने यांच्यामध्ये सगळे करार रद्द होतील. भारत मंत्र्याचं पद रद्द करण्यात येईल असे पॉइंट विचारले जातात. मग भारत मंत्र्याचे अधिकार कोणाकडे गेले? राष्ट्रकुल विषयक मंत्र्याकडे. ठीक आहे. हिंदुस्थानचा सम्राट हा किताब कोणत्या कायद्याने रद्द झाला? स्वातंत्र्याच्या कायद्याने. आणि भारत पाकिस्तान यांना कॉमनवेल्थ नेशन्स मध्ये सामील व्हायचं का नाही याचा निर्णय घ्यायला ते पूर्ण स्वातंत्र्य या कायद्याने दिलं. आणि या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि इथं आपली ही जी टाइमलाईन आहे ही टाइमलाईन आपली संपते. ठीक आहे, ओके. तर हिस्ट्रीची ही आपण क्विक रिव्हिजन घेतलेली आहे. याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे असे मुद्दे आहेत जे तुम्हाला अतिशय डीप मध्ये घ्यावे लागतील. स्वदेशी चळवळ असेल किंवा तुम्हाला वारकरी संप्रदायावरती क्वेश्चन आलेले आहेत, संगम साहित्यावरती क्वेश्चन येऊ शकतात, क्रांतिकारकांच्या ज्या चळवळी होत्या त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात.
तर सेशन बघताना तुम्ही विचार करत चला की आपल्याला अजून काय गरज आहे, कोणते सेशन मॅडमनी घेतले पाहिजेत. कमेंट करून मला नक्की सांगा. ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायच्या आहेत तर नक्की बॅचेस जॉईन करा फटाफट, लवकरात लवकर. एक वर्ष कसं निघून जातं कळत नाही. आता पण तुमच्या एक्झामला हार्डली 2.5 महिने आहेत. वेळ वाया घालवू नका. क्वालिटी सेशन आहेत. सेशन पूर्ण बघा, अर्धे अर्धे बघू नका. जर काही अडचण असेल तर माझा नंबर मी लेक्चरमध्ये शेअर केलेला आहे. कॉल किंवा मेसेज तुम्ही करू शकता. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.